नमस्कार मित्रांनो, आज आषाढी एकादशी असल्यामुळे आपण मुकुंदराज स्वामी यांचं दर्शन घेणार आहोत आणि आजच्या ब्लॉगमध्ये मुकुंदराज स्वामी यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. काय काय तयार केलं? हे घेतलाय, प्रसाद घेतला, फुलं घेतले, आरतीचं सगळं तयार केलं, म्हणजे पूजेचं घेतलं सगळं तयार. चला. आई पकड बरी. आता आपण पेढे घेण्यासाठी इथं थांबलेलो. काकांचं दुकान आहे, 1 नंबर पेढे भेटते. बाबाने गाडीचं थांबवलं. इधर तर आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्याबद्दल एक अंबेजोगाईमध्ये आख्यायिका खूप प्रचलित आहे. तर शके 950च्या सुमारास अंबानगरी येथे एक पराक्रमी जयपाल नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला ब्रह्मस्वरूप पाहण्याची अति उत्कंठा झाली. मग त्याच्या आग्रहामुळे अंबानगरीत येणाऱ्या प्रत्येक साधू संतास तो एक विनंती करू लागला की तुम्ही तुमच्या दिव्य शक्तीने ब्रह्मस्वरूप प्राप्त करून द्या. मग या विनंतीस मान्यता देऊन जयपाल राजास सर्व साधू संत राजाच्या विनंतीस मान्यता देऊन राजास ब्रह्मस्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करू लागला. पण यासाठी राजाचे व त्या व्यक्तीचे चरित्र हे चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्या राजाला ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले नाही. मग या गोष्टीमुळे राजा क्रोधित झाला व कपटाने त्याने त्या साधू संतांस व महंतास कारागृहामध्ये टाकायला सुरुवात केली व त्या साधू संतास शिक्षा म्हणून अंबानगरीच्या उत्तर भागास तळ खोदण्याचं काम करून घेतलं व रात्रीत घोड्याला लागणारा दाणा भरडून घेतला. असा क्रम सतत चालू असता साधूजन अंबानगरीत येण्यास धजू लागले. त्यावेळी आद्यकवी मुकुंदराज स्वामी हे काशी विश्वनाथ येथे योगाभ्यास करीत होते. त्यांना या राजाचे वर्तन आवडले नाही व आपल्या गुरुपाशी जाऊन एक विनंती केली की गुरुराज दक्षिण प्रांती जयपाल राजा साधू संतास फार त्रास देत आहे. यासाठी मी माझ्या दासांना सोबत घेऊन जातो व सर्व साधू संतास कारागृहातून मुक्त करून आणतो. ही विनंती गुरूंनी मान्य केली व स्वामींना परवानगी दिली व आशीर्वादही दिला. यानंतर स्वामी अंबानगरीत आले. अंबानगरीत आल्यानंतर त्यांनी पाहिले की सर्व साधू संत व महंत तळी खोदत आहेत व राजरक्षक त्यांच्याकडून सर्व तळी खोदण्याचे काम करून घेत होते. हे सर्व पाहून स्वामींनी बालरूप घेतले. नारायण नावाचा गजर करीत स्वामी नगराच्या वेशीकडे जाऊ लागले. त्या दिव्य मूर्तीकडे पाहून वेशीवर असलेल्या राजरक्षकांनी अनेक प्रकारांनी मुकुंदराजास विनंती केली की महाराज, आपल्यासारख्या कोमल बालकास राजा कारागृहात पाठवेल, त्यामुळे आपण नगराच्या वेशीत जाऊ नये. पण तरीही स्वामींनी आग्रह धरला की मला राजास भेटायचे आहे आणि स्वामींनी राजाची भेट घ्यायची ठरवली. इतक्यात राजाची आणि स्वामींची गाठ पडली.
आणि राजा समजले की हा बालक साधारण बालक नसून दिव्य साधू आहेत. त्यामुळे राजांनी स्वामींना इच्छा व्यक्त करून दाखवली. स्वामींनी राजांना ब्रह्म दाखवायचे ठरवले. तेव्हा मुकुंदराजांनी राजास सांगितले की तू घोड्यावर सर्व सरंजाम घालून तयार करून त्यावर स्वार होऊन ये, म्हणजे ब्रह्म दाखवतो. त्यांच्या आज्ञेप्रमाणे राजाने सेवकाकडून घोडा सर्व सरंजामानिशी तयार करून हजर केला. घोडा तयार होताच मुकुंदराजांनी जयपाल राजास सांगितले की राजा घोड्यावर स्वार हो, एका रिकाबीत पाय ठेव व दुसऱ्या रिकाबीत पाय टाकण्यापूर्वी तुला आता ब्रह्मस्वरूप दर्शन करून देतो. रिकाबीवर पाय ठेव हे मुकुंदराजाचे तोंडचे शब्द ऐकताच राजाने दुसऱ्या रिकाबीत पाय ठेवला व घोड्यावर स्वार होऊन मुकुंदराजाने तो जो एक चाबुकाचा सपाटा राजासह घोड्याला मारला, त्याबरोबर राजासह घोड्याचा जो ठाणावर उभा राहिला तो सारखा 7 दिवस चौकात उभा होता. घोड्याची किंवा राजाची हालचाल काहीच होत नव्हती. अशा प्रकारे राजाची घोड्यावर 7 दिवस सारखी समाधी लागल्यावर 8व्या दिवशी समाधी उतरवून मुकुंदराजांनी जयपालास विचारले की राजा, ब्रह्मस्वरूप दर्शन झाले का? तेव्हा घोड्यावरून खाली उतरून जयपाल राजाने मुकुंदराजास साष्टांग नमस्कार घातला आणि मोठ्या नम्रतेने व आदरपूर्वक म्हणाला की महाराज, आपल्या कृपेने सर्व हेतू परिपूर्ण झाले. आता या दासास जी आज्ञा कराल ती सीर सामान्य आहे. नंतर मुकुंदराजांच्या आज्ञेने जयपाल राजाने सर्व साधू संतास कारागृहवासातून सोडून आणले आणि त्या सर्वांचा मोठा गौरव करून कृत अपराधाची क्षमा मागितली व या सर्वांच्या इच्छित ठिकाणी जाण्याची परवानगी दिली. त्या साधू संतांनी मुकुंदराजांचा आभार मानून आपापल्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी गमन करू लागले. परंतु राजा त्यांच्या मागोमाग घोड्यावर स्वार होऊन पुन्हा दर्शनाची इच्छा करून मागे जाऊ लागला. महाराजांनी मागे राजा येत असल्याचे पाहून धूम ठोकली. महाराज पुढे व राजा मागे असे जात असता पुढे जयवंती नदीचा मोठा तुटलेला कडा पाहताच महाराजांनी पैरतिरी उडी मारली व अंतर्ध्यान पावले. मागून राजाने त्यांच्या मागोमाग घोडा घातला. तो घोड्यासह ढवात बुडाला व त्या ठिकाणी अद्यापही लोक घोडदंडा असे नावाने संबोधितात व महाराज ज्या ठिकाणी अंतर्ध्यान पावले त्याच ठिकाणी त्यांच्या भक्तांनी त्यांची समाधी बांधलेली आहे. ते ठिकाण फार रमणीय आहे. डोंगर करून देवळाकृती सभामंडप केला आहे. त्या ठिकाणी जाण्यास वरून खाली समाधीपर्यंत पक्क्या पायऱ्या बांधल्या आहेत व समाधीच्या नजीकच्या एक गोड पाण्याचे झरे आहे व खाली आणखीन डोंगराच्या कडेने उतरत गेल्यास जयवंती नदी आहे व त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर जयपाल राजाने घोडदंडा नावाचे फार खोल व भयंकर डोह आहे. पावसाळ्यात हे ठिकाण फारच रमणीय दिसते. त्यांच्या पलीकडे बुट्टेनाथाचे एक कपारी देवस्थान आहे. त्यांच्या वरच्या सर्व डोंगरात वनस्पती जडीबुटी आपोआप उगवतात. अश्विन मासी दूरदूरचे लोक येऊन जडीबुटी घेऊन जातात. आद्यकवी मुकुंदराज स्वामी हे फक्त दिव्य पुरुष नसून ते मराठी भाषेचे पहिले कवीसुद्धा आहेत. यामुळे अंबानगरीला एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे. हा समाधी मंदिराचा परिसर आहे. दर्शनाची रांग कमानीच्या बाहेरून सुरू झालेली होती. यामध्ये विक्रेतेही असतात. पेढे, पूजेचं लागणारं सामान हे सर्व घेऊन इथं बसतात. दर्शनाला वेळ लागणार असल्यामुळे दर्शन घेण्याचं टाळलं. ही मंदिराची पहिली पायरी आहे, त्यामुळे सर्व भावी भक्त पूजा करताना दिसून येतात.
असे छोटे छोटे मंदिर आहेत म्हणजे फक्त मुकुंदराज स्वामींचं मंदिर नसून बाकीचे मंदिर सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो की एक मंदिर आहे म्हणजे समाधी आहे ही आणि अशाच 2 ते 3 समाधीमध्ये आहेत अजून. आषाढी एकादशी निमित्त मेडिकल कॅम्प्स इथे लावलेले होते. भाविकांसाठी साबुदाण्याचं वाटप चालू होतं. जसजशी वेळ निघून जात होती तसतसं गर्दी वाढत होती. घ्यायचं का काही? मंदिर परिसरात उपवासाच्या पदार्थाचे स्टॉल्स लागलेले होते. त्यासाठी नायलॉनचे चिप्स वगैरे घेतले. तर मित्रांनो, मी इथंच तुमचा निरोप घेतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.